21व्या शतकात पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही। दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात असाच एक नाही तर बुरसट विचाराच्या मंडळींनी मातंग समाजातल्या कुटुंबांना उवाळीतही टाकले। हदगाव तालुक्यातील चोरंबा या गावात ही घटना घडली आहे। 2 दिवसापूर्वी मातंग समाजातल्या स्त्रियांनी पाणी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिव्या देऊन हाकलून लावण्यात आलं। या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र आता गावात कमी संख्येने असलेल्या मातंग कुटुंबांना जीवाची भीती वाटते आहे। मातंग समाजाला विहिरीवर पाणी भरण्यास मनाई करण्यात आलेली आहे। अॅट्रॉसिटी अंतर्गत 10 जणांना अटकही करण्यात आलेली आहे। याला व्यवसाय कोणताच करू द्यायचा नाही, रोजी द्यायची नाही, मजुरीला आपले हे करू द्यायचं नाही, मजुरी द्यायची नाही आणि कोणी शेतात गेलं तर याला मारले सोडायचं नाही। आणि दुसरा एक प्रश्न ते दळण भरडण याला द्यायचं नाही, दुकानावर यायला सामान द्यायचं नाही। अशा गोष्टी सगळ्या यानं आमच्यावर हे केल्या आहेत आणि मारण्याची धमकी दिली आहेत आम्हाला। आता काय वाटते भीती? आता भीती आहेच ना सर, आम्हाला काही ना काही ते करणारच। आमच्या आड्याचं पाणी दूषित झालं म्हणून आम्ही त्या आड्यावर गेले तर त्याने आमचा पवऱ्या आमच्या बायला लोटून दिले त्याने माग। मग आम्ही म्हणलो घराकडे आल्यानं अजून म्हणजे या म्हणायत आम्हाला। मग आम्ही नंतर गेले नाही तिकडे, या आल्या तरी म्हणजे तुम्ही तुमचा विचार करून या म्हणाले। तर विचार करून आल्या ना आम्ही विचार काय करणार आहोत, विचारच येणार ना आम्हाला काही। मला बी त्याच्यासोबत म्हणजे मंदिरात जावं वाटते, असं वाढावं वाटते, कुठे बी त्याच्या संग राहावं वाटते। पण असं आता आम्हाला मंदिरात जाऊ देत नाही, असं वाढू देत नाहीत, कुठं काही नाही, बाट करतात आमचा। हे जातीभेद दूर केला पाहिजे, म्हणजे असा बाट फीट आता दूर केला पाहिजे, सगळं समान राहा सगळ्यांना असं वाटते मला। पाणी वगैरे विहिरीवरती भरून देत नाहीयेत, त्यासाठी ते अर्ज घेऊन आलेले होते। त्या दिवशी मग सदरील अर्जाबाबत पाहिले असता मग आम्ही त्यानुसार 3.1.10 आणि 3.1.14 अनुसूचित जाती जमाती कायदा तसेच 4(4) नागरी हक्क संरक्षण कायदा आणि कलम 143(506) भादवीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला। सदरच्या तपास हे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब भोकर श्री योगेश कुमार साहेब हे तपास करीत आहेत। त्याच्यामध्ये एकूण 10 आरोपी अटक केलेले आहेत। तत्काळ अटक करून त्याने आता सध्या एम शहरमध्ये आहेत। एकूणच अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे। संजय बालघाटे सामाजिक कार्यकर्ते नांदेडहून आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। संजयजी, अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे। खरं तर नांदेड म्हणजे स्वामी रामानंद तीर्थांचा आहे की ज्यांनी माणसातली माणुसकी पाहिली। नांदेड म्हणजे शंकरराव चव्हाणांचा आहे, करड्या शिस्तीचं, गावाच्या गावं पुढे गेली पाहिजेत हा विचार देणारी ही दोन्ही नेतृत्व ज्या नांदेडमध्ये होती त्याच नांदेडमध्ये हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय। नेमकं हे का घडतंय सर? याच्या पाठीमागचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की सामाजिक अभिसरणाच्या लढाईमध्ये सध्याच्या फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटना अत्यंत धक्कादायक आहेत। मातंग समाजाच्या अल्पसंख्याक बांधवांना ज्या काही जातीय विद्वेषाला सामोरं जावं लागत आहे, याच्या पाठीमागची मानसिकता जर त्यातली समाजाची जर आपण लक्षात घेतली तर एक बाब आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि ती स्पष्टपणे दिसणारी बाब म्हणजे या माणसांची जातीय मनोवृत्ती, रूढी परंपरेला स्वीकारणारी मनोवृत्ती। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबा आढावांनी महाराष्ट्रामध्ये एक गाव एक पाणी पुरवठा योजना राबवण्याचा प्रयत्न केला, यासाठी अहोरात्र आपलं आयुष्य खर्च घातलं आणि त्या ठिकाणी घडणारी घटना सर्व अल्पसंख्याक मागासवर्गीयांच्या उरामध्ये धडकी भरवणारी आहे आणि याला कुठेतरी शासन आणि प्रशासन कमी पडते असं माझं मत आहे। नक्कीच या सगळ्यावर आता पोलीस आणि सामाजिक यंत्रणा काय काम करतायत त्यावरच आता महत्वाचं लक्ष लागून राहिलंय। पण मातंग समाजाला पाणी नाकारणारी ही माणसं कोण आहेत त्यांचे बुरखे फाडणं हे आता नांदेडवासियांचं काम होऊन राहिलंय हे मात्र नक्की। संजयजी, या निमित्तानं आणखीन असा प्रश्न होता की केवळ याच गावात ही परिस्थिती आहे की आणखीनही अशी गावं आहेत की ज्यांचा चेहरा अजून समोर नाही आलाय? नांदेडमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती, सामाजिक परिस्थिती दिसेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळी अनेक गावांमध्ये बौद्ध बांधवांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या संदर्भात सुद्धा अशा बाबीचा सामना करावा लागतो। एकूणच सामाजिक प्रबोधनाची चळवळ जास्तीत जास्त वृद्धिंगत करून सर्वसमावेशक असेल राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी सामाजिक चळवळींना पुढाकार घ्यावा लागणार आणि जिल्हा प्रशासनाला सुद्धा यामध्ये गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे।
या प्रकरणातील जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींना आपण संरक्षण देणं ही पोलीस प्रशासनाची आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. नक्कीच नांदेडच्या हदगाव मधला हा सगळा प्रकार आहे समोर येतोय. अतिशय धक्कादायक आणि संतापजनक हा सगळा प्रकार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.